बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंच क्लर्क या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू दिलेली होती, अशा सर्व विद्यार्थ्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी वेबसाईटवर आलेली आहे. तर पहा मित्रांनो, किती विद्यार्थ्यांना त्यांनी सिलेक्शन यादीमध्ये नाव दिलेलं आहे. तर सिलेक्शन यादीमध्ये टोटल 45 विद्यार्थ्यांची सिलेक्शन यादी लावलेली आहे आणि या प्रकारचे सर्व विद्यार्थ्यांची यामध्ये काय आहेत, नावं आहेत 45 आणि यामध्ये आपले जे काही विद्यार्थी होते त्यापैकी 3 विद्यार्थ्यांचं नाव या सिलेक्शन यादीमध्ये आलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे विद्यार्थी होते, की त्यांना मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये 55 गुण होते आणि टायपिंगमध्ये 14 म्हणजे 14.5 असे 14.5च्या वर आसपास 14.5 ते 15 मार्क्स त्यांना टायपिंगमध्ये होते. तर अशा विद्यार्थ्यांची देखील यामध्ये निवड झालेली आहे. आणि ही जर पी-डी-एफ तुम्हाला घ्यायची असेल तर Telegram चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती लिंक डाउनलोड करू शकता. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता बॉम्बे हायकोर्टाची सुद्धा जाहिरात आलेली आहे आणि त्याचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर त्याबद्दल देखील आपण सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतच आहोत आणि त्यासाठी मटेरियल देखील आपण तयार केलेले आहे. तर त्यासाठी जे काही टायपिंगचं मटेरियल आहे, कॉम्प्युटरचे वगैरे क्वेशन्स आहेत, त्याची लिंक वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते डाउनलोड करू शकता. संपूर्ण सुरुवात ते अर्ज भरण्यापासून तर ते सिलेक्शनपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपण यामध्ये करणार आहोत. तर ऑथेंटिक माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देत असतो. जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा आपले भरपूर विद्यार्थी 20+ विद्यार्थी लागलेले आहेत. त्यांना ऑर्डर सुद्धा मिळालेली आहे आणि नागपूर यादीमध्ये सुद्धा जे काही 45 विद्यार्थ्यांपैकी आपले 3 विद्यार्थ्यांचं यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता 11 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट त्यांनी लावलेली आहे. पहा मित्रांनो, ही आहे वेटिंग लिस्ट. टोटल 11 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट लावलेली आहे. वेटिंगचं असंच असते, की फक्त 2 वर्षासाठीच ही जी काही लिस्ट आहे ती व्हॅलिड असते. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली काय होत असते, रिजेक्ट होत असते. तर अशा पद्धतीचे या ठिकाणी जेवढ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. काही काळामध्येच त्यांना ऑर्डर मिळतील त्यासाठी देखील आपण अपडेट देऊया. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा.